आणि ती रासलीला खेळत असताना एवढा आनंद आहे, एवढा आनंद आहे. सगळ्या गोपींबरोबर एक भगवंत आहे. जेवढ्या गोपी होत्या त्यांच्यासोबत प्रत्येकी सोबत एक भगवंत आहे. आणि ती लीला चालू असताना भगवान शंकरांनी पाहिलं म्हणतात. त्यांनी सुद्धा विचार केला, काय आनंद आहे हा, मी सुद्धा गेलो पाहिजे. म्हणून असं म्हणतात, भोले बाबा पण तिथं आले. आल्याबरोबर भोले बाबांनी पाहिलं आणि भोले बाबांनी पाहिल्यानंतर त्या ठिकाणी भोले बाबा आले. भगवंतानं भोले बाबांना पाहिलं. भगवंत भोले बाबांना म्हणतात, भोले बाबा अहो इथं कुणी पुरुष नाही म्हटले, इथं सगळ्या गोपी आहेत आणि आहे तो फक्त एकमेव भगवान कृष्ण. तुम्हाला इथं समाविष्ट होता नाही यायचं. काय करावं कळेना, पण जीव तर काही राहत नाही. पुन्हा कैलासावर निघून गेले. आता मात्र पार्वती मातेच्या मागे लागलेले भगवंत आहेत. म्हणून भोले बाबांना सुद्धा गोपीचं रूप धारण केलं आणि साक्षात भोले बाबा त्या ठिकाणी गोपीच्या स्वरूपामध्ये आले. आता मात्र भगवंत मोठे व्हायला लागले, लीला करायला लागले. भगवंतानं जर माझ्या बासरी वाजवली ना, त्या ठिकाणी भगवंताचं सकाळी मेकअप करावा माझ्या यशोदा मैयेनं आणि न चुकता बासरी त्याच्या हातात द्यावी. त्या बासरीचं सुद्धा एवढं मोल आहे हो. त्या बासरीलाच एकदा गवळणीनं विचारलं, म्हणली का ग, आम्ही एवढं जीवापाड प्रेम करतो त्या देवावर, त्याचं कुठं चाहूल लागली की धावत पडत सुटतो, पण तरी आम्ही त्याच्या एवढं जवळ नाही आणि तू त्याच्या अक्षरशः ओठावर आहेस, काय एवढं पुण्य केलंस. त्यावेळेस ती बासरी हसली हो आणि ती सांगते, अरे त्याच्यासाठी देवाकडे जावं लागत नाही, त्याची भक्ती करावी, पण करत असताना माणसानं आतून मोकळं व्हावं लागतं. मी आतून मोकळी झाले आणि मग भगवंतानं माझा स्वीकार केलाय. म्हणून लक्षात ठेवा दादांनो, आयुष्यामध्ये परमार्थ करत असताना माणसाने आधी आतून मोकळं व्हावं आणि मग परमार्थ करावा. भगवंत जवळ करेल गड्या. कारण बासरीच्या आतमध्ये काही असतं का? बासरी कशी असते? पोकळ असते. दररोज मेकअप केल्याबरोबर यशोदा मैयेनं ती बासरी हातात द्यावी. भगवंतानं ती बासरी वाजवायला जर सुरुवात केली ना, एवढी मधुर बासरी वाजवायचा माझा देव की अक्षरशः गवळणी जर काम करत असल्या ना, तो भान हरपून जायच्या. काय करत होतं काही कळतच नव्हतं त्यांना. एकदा भगवंतानं सुमधुर बासरी वाजवायला सुरुवात केली. सगळ्या गवळणींचं मन वेधून घेतलं. एका गवळणीला लहानसं लेकरू होतं. तिने ती लेकराला घेऊन दूध पाजत होती आणि दूध पाजत असताना त्या ठिकाणी देवाच्या बासरीचा आवाज आला. बासरीचा आवाज आल्याबरोबर तिनं घाईघाईनं त्या ठिकाणी मुलाला उचललं. आता मात्र बाहेर जायला कारण नाही, पण करावं काय? त्या घाईघाईनं काय करायचं ती सगळं विसरून गेली. ते जी घागर आहे, मडकं आहे, ते शिंक्यावर ठेवायचं ती विसरून गेली. शिंक राहिलं खालीच. लेकराला उचललं आणि शिंक्यावर नेऊन मांडलं. तशीच धावत पळत सुटली. धावते धावते जिकडे बासरी आहे तिथे भगवंत समोर दिसत आहे. सुंदर भगवंत दिसल्याबरोबर भगवंताच्या जवळ जावं, दोन्ही हात जोडावेत आणि तिथं भगवंताला म्हणते, देवा जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, जरा
जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले बंसी बजाने वाले। क्या बात है। हाथों में लकड़ी कांधे कमलिया हाथों में लकड़ी मोर मुकुट पीतांबर मोर मुकुट पीतांबर शोभे मोर मुकुट पीतांबर सोहे मोर मुकुट पीतांबर सोहे मोर मुकुट पीतांबर शोभे मोर मुकुट पीतांबर शोभे मोर मुकुट पीतांबर सोहे मोर मुकुट पीतांबर सोहे मोर मुकुट पीतांबर शोभे मोर मुकुट पीतांबर शोभे मुरली की जमीदारी रे बंसी बजाने वाले ओ मुरली सुनाने वाले ओ बंसी बजाने वाले। धीरे से बजा जरा 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 धीरे से बजाना बंसी बजाने वाले धीरे से बजाना बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले हो बंसी बजाने वाले बंसी बजाने वाले
गोपी धावत गेली. भान नाही राहिलं की मडक्याच्या ऐवजी लेकरू शिंक्यावर ठेवून आले म्हणून धावत पळत गेली आणि भगवंताच्या समोर गेल्यानंतर दोन्ही हात जोडावेत तिनं आणि ती म्हणते, देवा अरे एवढी सुमधुर बासरी वाजवतोस बाबा, याच्या मोहानं आम्हाला राहावत नाही रे बाबा. सगळं घरदार सोडून त्या ठिकाणी येतो. येणारी फक्त एकच नव्हती, त्या ठिकाणी येणाऱ्या अनेक जणी होत्या. कुणी ज्या ठिकाणी सासऱ्याला जीव वाढतंय जेवता जेवता पळत यायची, कुणी अजून काही काम करताय ते करता करता पळत यायची. सकाळच्या प्रहरी जर देवानं बासरी वाजवली तर त्या ठिकाणी स्नान करणारी त्या ठिकाणी गवळण आहे ती सुद्धा बेभान होऊन भगवंताकडे पळत यायची. एवढी मोहित करायची त्याची बासरी. सगळ्या जणी धावत पळत देवाकडे आल्या आणि आल्यानंतर देवानं वाजवणारी बासरीच वाजवायची बंद केली. देव अक्षरशः कळमाच्या झाडाखाली उभा आहे, हातामध्ये असणारी बासरी आहे. जो वाजवीत होता ती बासरी त्या ठिकाणी बाजूला केली आणि तो त्यांना प्रश्न विचारू लागला, का ग तुम्हाला कळत नाही का? कुणी बोलवलं तुम्हाला इकडं? कशाला आला तुम्ही इकडं? तुमचं घरदार, तुमची बायका, तुमचे त्या ठिकाणी मुलं, तुमचा पती, घरातल्या सगळ्यांना सोडून आलात का? आलात? तुम्हाला हे शोभतं का? अगं एखाद्या स्त्रीनं असं परपुरुषाकडे पळत येणं शोभत नाही. कशाला आलात तुम्ही इकडं? देव ओरडू लागला त्यांना. त्यांच्यात एक त्या ठिकाणी वयस्कर गवळण होती, ती समोर आली. ती म्हणते, देवा माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे गड्या, मग आम्ही माघारी सुद्धा जाऊ. ती म्हणते, तेव्हा मला सांग, एखाद्या मुलीचं जर लग्न झालं आणि तिचा जर पती बाहेर लांब देशाला जर निघून गेला तर तिनं काय केलं पाहिजे? जर त्या पतीची तिला आठवण येते, तिला घरी बोलण्यासाठी कुणी नाही, तिनं काय करावं रे देवा? तू म्हटलं याच्यासाठी त्या स्त्रीनं काय करावं तर तिच्या पतीचा पुतळा बनवावा आणि त्याच्याशी बोलावं. त्यालाच म्हणावं, का हो तुम्ही जेवला का? तुम्हाला जेवायला वाढू का? संध्याकाळच्या वेळी त्याचेच पाय दाबावेत. गवळण हुशार होती. कधी कधी सगळेच नाही, पण असं म्हणतात की जुनी लोक ही तज्ञ असतात पा, कारण अनुभवानं मोठी झालेली असतात ती. ती म्हणते, देवा तू जर म्हणतो ना त्यानं पुतळा केला पाहिजे, बरोबर आहे, आमच्यातल्या एकीनं केला सुद्धा होता म्हटली. ती दररोज उठायची, त्याला जेवायला बसलं की तिनं ताट वाढावं, जेवा तुम्ही सुद्धा जेवा म्हणायची. संध्याकाळी सायंकाळ झाल्यानंतर चहा बनवावा, हे बनवावं, ते बनावं, तिनं प्रत्येक गोष्ट म्हणावी, अहो तुम्हाला सुद्धा धरा की. म्हटली एक दिवस ती तिच्या पतीचे पाय दाबत होती. कोणत्या पतीचे? बोला ना बोला ना, कोणत्या? खोट्या पतीचे, की ज्याचा पुतळा बनवलाय. म्हटली ती त्याचे पाय दाबत होती आणि पाय दाबता दाबता तिचा खरा नवरा बाहेरून आला आणि ती पाय दाबता दाबता त्याच्यासोबत बोलत होती. म्हटली, अहो तुम्हाला बरं नाही, मी तुमचे पाय दाबते, तुम्ही दमले असताल आणि खरा नवरा बाहेरून दरवाजा वाजवतोय. आता देवा तुम्हीच मला सांगा, मग तिनं काय केलं पाहिजे? ह्या नवऱ्याची जो खोटा नवरा आहे त्याची सेवा करावी का खरा आलाय त्याच्यासाठी दरवाजा उघडावा? तुमचं काय म्हणणं आहे? आमचं काहीच म्हणणं नाही. देवा तूच सांग ना, मग तिनं काय केलं पाहिजे? नेमकं खऱ्या नवऱ्यासाठी दरवाजा उघडावा का आहे त्याचीच पाय दाबावा? देव म्हटला, आता तिनं याची सेवा सोडावी आणि खऱ्या नवऱ्यासाठी दरवाजा उघडावा. ती गवळण म्हणली, देवा मग मी तेच तर सांगते ना तुला, अरे हे जे नवरे आहेत हे आमच्या संसारातले खोटे नवरे आहेत, आमचा खरा नवरा तू आहे देवा, तू आम्हाला स्वीकार ना.
भाव ऐकला त्यांचा. भाव ऐकल्याबरोबर आता मात्र त्या ठिकाणी भगवंत त्यांच्यावर प्रसन्न झाले. काय इच्छा आहे तुमची? त्यांनी सांगितलं, देवा आम्ही कात्यायनीचं व्रत करतोय बाबा. का? कारण तू आमचा स्वीकार करावा, तू आमच्यासोबत कधीतरी रासलीला करावी रे. आमची इच्छा आहे फक्त आमच्या आयुष्यामध्ये एकदा देवा तू त्या ठिकाणी रासलीला करावी रे. आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी भगवंत प्रसन्न झालेले होते. भगवंतानं अनेक रूप घेतली. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, राधा रमण हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री राधा राणी सरकार सरकार की जय. देवानं विचारलं, सांगा ना तुमची काय इच्छा आहे? त्यांनी सांगितलं, देवा कात्यायनीचं व्रत आम्ही तेवढ्यासाठी करतो की तू आमचा स्वीकार करावास बाबा. आमची इच्छा आहे की तू आमच्यासोबत रासलीला करावी. असं म्हटल्याबरोबर भगवंतानं त्या ठिकाणी अनेक रूप घेतली आणि अनेक रूप घेतल्यानंतर भगवंत आता मात्र त्यांच्याशी रासलीला करू लागले. तो दिवस होता शरद पौर्णिमेचा. त्या दिवशी भगवंत रासलीला करू लागले. भगवंत प्रसन्न होते. ज्या गोपीनं ज्या पद्धतीनं म्हणावं त्या पद्धतीनं रासलीला करू लागले. आणि अशी रासलीला करत असताना त्या ठिकाणी त्या गवळणी त्या ठिकाणी भाव विभोर होऊन गेल्या बा. गवळणी भाव विभोर झाल्या. भगवंत रासलीला करतात आहे. आणि अशा वेळेला गवळणींना वाटलं, वा काय आमचं भाग्य आहे की देव आमच्यासोबत रासलीला करतात. देव आमच्यासोबत रासलीला करतात म्हटले. आम्ही काय भाग्यवान आहेत, आम्ही म्हणून तसंच देव करतोय. अभिमान झाला त्या ठिकाणी गोपिकांना. आणि गोपिकांना अभिमान झाल्यानंतर, आणि विषय असा आहे, देवाला सगळं जमतं पण अभिमान नाही जमत गडे. अभिमान झाला की देव लगेच लांब निघून जातो. तीन मात्र जरी होय अभिमान, आणि मेरू तो समान भारदेवा. भगवंत निघून जातो तिथून. आता मात्र त्या ठिकाणी या गवळणी आहेत, त्यांना अभिमान झाला म्हणून भगवंतानं त्या सगळ्या गवळणी तिथंच ठेवल्या आणि फक्त राधिकेलाच घेऊन निघाला. घेऊन निघाल्याबरोबर आता मात्र या गवळणींना कळून चुकलं आपलं काय चुकलंय ते. देवा आमचं चुकलं रे, देवा आमचं चुकलं रे, म्हणून त्याच ठिकाणी शोक करायला लागला. भगवंत राधाराणीला घेऊन समोर गेलेत. आतापर्यंत सगळ्यात असणाऱ्या राधाराणी पण समोर गेल्यानंतर त्यांनाही वाटलं सगळ्या गवळणींना सोडलं पण देव भक्त माझ्या एकटी सोबतच आलाय. अरे एवढ्या गवळणी सोडल्या आणि मला एकटीला घेऊन आलाय देव. राधाराणीला सुद्धा अभिमान झाला. देवानं राधाराणीला सुद्धा तिथंच सोडलं आणि त्या ठिकाणी अदृश्य झाले देव.
आता दिसायला मागत नाही. कुठे गेले देव, कुठे गेले देव म्हणून त्या ठिकाणी भगवंताला शोधू लागले. पण रडू लागल्या त्या. अरे देवा, अरे कुठं गेला रे आम्हाला सोडून, आमची चूक लक्षात आली रे आम्हाला. देवा आम्हाला अभिमान झाला होता, पण आमचा अभिमान आता नाहीसा झालाय देवा, आता तरी भेटणार आहे आम्हाला. कुठं गेलास रे देवा म्हणून त्या ठिकाणी त्यांनी शोक करावा, रडावा. आणि त्या ठिकाणी गौडानी म्हणतात, तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. कान्हा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला विपुदा. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, देवा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला. वाट तुझी पाहताना नयन माझे शिरले, कुठे गेला माझा कान्हा विपरीत घडले. वाट तुझी पाहताना नयन माझे शिरले, कुठे गेला माझा कान्हा विपरीत घडले. किती किती मी वाट पाहू जीव हा माझा दमला, किती किती मी वाट पाहू जीव हा माझा दमला. कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, देवा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला. रडू लागल्या गवळणी. आणि रडणाऱ्या गवळणी मग मात्र त्या ठिकाणी भगवंताला म्हणावा, रे भगवंता, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला. एवढंच नाही, वाट तुझी पाहताना नयन माझे शिनले, कोठे गेला माझा कान्हा विपरीत घडले. अरे किती किती मी वाट पाहू जीव हा माझा दमला. काय भाव आहे, किती किती मी वाट पाहू जीव हा माझा दमला.
कृष्ण रे भेट दे ना मला. देवा आता तरी भेट दे बाबा. आकांतानं रडू लागल्या. भगवंताला दया आली. भगवंत पुन्हा त्या ठिकाणी प्रगट झाले. पुन्हा त्या ठिकाणी त्या गवळणींसोबत रासलीला खेळायला भगवंतानं चालू केली. आणि ती रासलीला खेळत असताना एवढा आनंद आहे, एवढा आनंद आहे. सगळ्या गोपींबरोबर एक भगवंत आहे. जेवढ्या गोपी होत्या त्यांच्यासोबत प्रत्येकी सोबत एक भगवंत आहे. आणि ती लीला चालू असताना भगवान शंकरांनी पाहिलं म्हणतात. त्यांनी सुद्धा विचार केला काय आनंद आहे हा, मी सुद्धा गेलो पाहिजे. म्हणून असं म्हणतात भोले बाबा पण तिथं आले. आल्याबरोबर भोले बाबांनी पाहिलं. आणि भोले बाबांनी पाहिल्यानंतर त्या ठिकाणी भोले बाबा आले. भगवंतानं भोले बाबांना पाहिलं. भगवंत भोले बाबांना म्हणतात भोले बाबा अहो इथं कुणी पुरुष नाही म्हटले, इथं सगळ्या गोपी आहेत आणि आहे तो फक्त एकमेव भगवान कृष्ण. तुम्हाला इथं समाविष्ट होता नाही यायचं. काय करावं कळेना पण जीव तर काही राहत नाही. पुन्हा कैलासावर निघून गेले. पण गेल्यानंतर ही वार्ता पार्वती मातेला सांगू लागले. मी गेलो पण देवानं सांगितलं इथं कुणी पुरुष नाही. पार्वती माता म्हणल्या नाही पुरुष मग मी जाऊ शकते. तू आनंद घ्यायला एखादा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल तर महिला मंडळी म्हणतात नाही तुम्हाला आम्ही जाऊ शकतो. देवा नाही ना पुरुष मी जाऊ शकते. म्हणून पार्वती माता त्या ठिकाणी आवरायला लागल्या. पण आवरायला लागल्याबरोबर भगवंत त्या पार्वती मातेच्या मागेच फिरू लागले. पार्वती पार्वती मला ने ना तुझ्यासोबत. पार्वती म्हणते हा असं नाही जमायचं म्हटली. पार्वती मातेच्या मागे भगवान परमात्मा लागलेत. भोले बाबा म्हणतात पार्वती मला पण ने ना ग. पार्वती से बोले भोले मैं भी चलूंगा तेरे संग में. पार्वती से बोले भोले मैं भी चलूंगा तेरे संग में. राधा संग श्याम नाचे सरसेगा ब्रज में भारे भोले सरसेगा ब्रज में भारे. देखो बात हमारे वृंदावन आ गए, वृंदावन आ गए. एक दिन वो भोले भंडारी, एक दिन वो भोले भंडारी बनकर ब्रज किनारे वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए हैं. ओ मेरे भोले स्वामी कैसे ले जाऊं अपने संग में. ओ मेरे भोले 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 कैसे ले जाऊं अपने संग में. शाम के सिवा पुरुष न जाए उस रास में. हंसी करेगी ब्रिज किनारी, हंसा करेगी ब्रिज किनारी. मानो बात हमारे वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं.
वृंदावन आ गए हैं। एक दिन वो बोला भंडारी भंडारी भंडारी, एक दिन वो बोला भंडारी, बन के ब्रज किनारे वृंदावन आ गए हैं, 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 वृंदावन। आता मात्र पार्वती मातेच्या मागे लागलेले भगवंत आहेत. अगं पार्वती मला ने ना म्हणणारे, पण म्हटले तिथं भगवान श्रीकृष्णापेक्षा दुसरा पुरुष कोणी जाऊ शकत नाही. मग काय करावं, म्हणून भोले बाबांना सुद्धा गोपीचं रूप धारण केलं आणि साक्षात भोले बाबा त्या ठिकाणी गोपीच्या स्वरूपामध्ये आले. म्हणून अजूनही तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर पहा वृंदावनामध्ये त्याच ठिकाणी अजून त्या ठिकाणी महादेव आहेत, त्यांना गोपेश्वर महादेव म्हणतात. अजूनही आहेत तिथे.